अध्यात्म रामायण अयोध्या कांड चतुर्थ सर्ग। रामांची वनगमन तयारी मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, श्री रामांना पाहून माता सुमित्रा राणी तर गोंधळूनच गेल्या आणि उद्गारल्या, महाराणी कौसल्याजी, राम आले आहेत। श्री रामांचे नाव ऐकता क्षणीच कौसल्या मातांनी आपली दृष्टी श्री रामांकडे वळवून विशाल नयनी रामांना आलिंगन देऊन मातृवात्सल्याने आपल्या मांडीवर बसविले। मस्तकी अवघराण करून नीलकमलाप्रमाणे कांतीधारी प्रभू रामचंद्रांना कुरवाळत प्रेमाने म्हणाल्या, बाळा, वेळ झाला, तू भुकेला असशील, थोडे मिष्टान्न ग्रहण कर। मातेचे बोलणे ऐकून श्रीराम उत्तरले, माते, ही भोजनाची वेळ नाही, कारण की मी त्वरित दंडकारण्य जाण्याचे योजिले आहे। कैकेयी मातेस वर प्रदान करून माझ्या सत्य प्रतिज्ञा पिताश्रीनी कैकेयी मातेस वर प्रदान करून माझ्या सत्य प्रतिज्ञ पिताश्रींनी भरतास अयोध्येचे राज्य देऊ केले आहे आणि मलाही दंडकारण्य वनाचे उत्तम राज्य दिले आहे। मुनिवेश धारण करून मी 14 वर्षे तिथेच राहीन आणि पुनश्च परत येईन। तू कसलीही काळजी करू नयेसच। अचानकच असे वचन ऐकल्याने उद्विग्न होऊन माता कौसल्या तर मूर्छित पडल्या। मग शुद्धीवर आले, नंतर दुःखरूपी सागरी बुडून की गेल्या। अतिशय दुःखवाणीने त्या श्रीरामांना म्हणाल्या, अरे रामा, तू जर खरोखरीच वनी जायचे योजले असशील तर मलाही तुझ्या सोबतच घेऊन चल, कारण तुझ्याशिवाय तर मी अर्धा क्षणही जिवंत नाहीत राहू शकत। अरे रामा, ज्याप्रमाणे लहान वासरास सोडून एखादी गाय जसे कुठेही नाहीत राहू शकत, त्याप्रमाणेच प्राणप्रिय तुझ्यासारख्या पुत्रास मी नाहीच सोडू शकत। जर महाराज भरतावर प्रसन्न असतील तर त्यांनी आपले राज्य त्यास द्यावे, पण तुला माझ्या प्राणप्रियास वनवासात जाण्याची आज्ञा त्यांनी का बरे दिली असावी? कैकेयीस वर देणारे महाराज तिला खुशाल आपले सर्वस्व अर्पण करू देत, परंतु त्या कैकेयीचा तथा महाराजांचा असा कोणता अपराध केला आहेस? हे रामा, तुझ्या पित्याप्रमाणेच मीही तुझी गुरुच की आहे। त्यांनी वनी जाण्याची आज्ञा केली असली तरी मीही माझ्या पुत्रास थांबवीनच। माझे वचन त्यागून जर तू राजाज्ञेने जर वनी जाशील तर मीही माझे प्राण त्यागून यमसदनी जाईन। कौसल्या मातेचे असे बोलणे लक्ष्मणानेही ऐकले आणि श्रीरामांकडे पाहून तिन्ही लोकांना भस्म करू शकणाऱ्या क्रोधाग्नीने तप्त होऊन म्हणाला, वेडा, भ्रांत चित्ती आणि कैकेयीस वश झालेल्या राजा दशरथांना कैद करून भरताला व त्याला साहाय्यभूत असणारा त्याच्या मामांना देखील मी ठार करेन। कालाग्नीप्रमाणे असणारे माझे शौर्य आज लोकांना बघू दे। शत्रुदमनी, हे श्रीरामा, तुम्ही स्वतःवर अभिषेक करून घेण्याची तयारी करा। यामध्ये विघ्न आणणाऱ्यांना मी स्वतः हाती धनुष्य धारण करून मारीन। असे रागाने बोलणाऱ्या लक्ष्मणास आलिंगनबद्ध करीत श्रीराम म्हणाले, अरे रघुश्रेष्ठा,
तू जे काही म्हणालास ते सर्वच खरे असल्याचे मी जाणतोच की तू फार शूरवीर असून माझे हित जपण्यास तू तत्परही आहेस, परंतु तसे करण्यासाठी ही वेळ योग्य नाही हे तू ध्यानी घ्यावेस. हे जे काही राज्य तसेच देह दिसत आहेत ते जर सत्य असते तर त्यांच्या संदर्भातील तुझे प्रयत्न इत्यादी यशस्वी झाले असते. अरे परंतु तसे नाही ना. मेघांच्या समूहातील विजेच्या लखलखटाप्रमाणे भोग तर चंचल न टिकणारेच की आहेत, आणि आयुष्य तर तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणेच क्षणभंगुरच की आहे. अरे सापाच्या तोंडी अडकून प्राण गमवीत असलेल्या बेडकासही माशा खाण्याची इच्छा होत असते. त्याप्रमाणेच काळरूपी सापाने ग्रस्त झालेले लोक सुद्धा अनित्य भोगांची कामना सदैवच करीत असतात. या शरीरास अरे सापाच्या तोंडी अडकून प्राण गमवीत असलेल्या बेडकासही माशा खाण्याची इच्छा होत असते. त्याप्रमाणेच कालरूपी सापाने ग्रस्त झालेले लोक सुद्धा अनित्य भोगांची कामना सदैवच करीत असतात. या शरीरास भोग प्राप्त व्हावेत म्हणून माणूस रात्रंदिनी कष्टपूर्वक दुःखपूर्वकच कर्माच्या खटपटीत असतो. मात्र देह हा तर आत्म्यापेक्षा भिन्नच आहे असे कळून आल्यानंतर या जगी कोणता मनुष्य भोग भोगण्यात रत राहील. अरे बाप, आई, भाऊ, पुत्र, पत्नी तथा आपले नातेवाईक यांच्याशी होणारी आपली भेट ही तर पाणपोईवर जमलेल्या प्राण्यांच्या भेटीप्रमाणे अथवा नदीच्या प्रवाही एकत्र आलेल्या लाकडांच्या समूहाप्रमाणे क्षणिकच की आहे. अरे लक्ष्मणा, लक्ष्मी ही तर छायेप्रमाणे चंचल, तसेच तारुण्य हे तर पाण्यावरील तरंगाप्रमाणे अनित्य, स्त्री सुख हे तर स्वप्नाप्रमाणेच मिथ्या की आहे. नि माणसाचे आयुष्य हेही अल्पच असूनही सर्व प्राणी मात्रास त्यांचा किती तो व्यर्थाभिमान. चतुर्थ सर्ग पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.